सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि एका छानशा पोस्टसह तुमच्यासमोर येत आहे. तर आजची जी पोस्ट आहे त्याचं म्हणजे लेख आहे, सुंदर लेख आहे. त्याचं नाव आहे सुगंध. आणि हा जो लेख लिहिलेला आहे त्यांचं नाव आहे संगीता दामले. तर सुरू करते. आज सकाळी सकाळी इडलीसाठी पीठ भिजवलं. साबणाने हात न धुता नुसतेच पाण्याने धुतले. गारसर हात चेहऱ्यावरून फिरवला आणि इडलीच्या पिठाचा सुगंध आला. एकदम छान वाटलं. आणि अचानक लक्षात आलं की या काट्या चमच्याच्या जमान्यात असे हाताला लागलेले वास नाहीसेच झाले. गरम गरम वरण भात, कालवलेल्या हाताला येणारा सुवास, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण घालून केलेली भेंडीची भाजी, पोळीला चाटून पुसून खाल्ली किंवा आणि मग हात साबण न लावता नुसता धुतला तर हाताला येणारा भेंडीच्या भाजीचा वास. पोट तर भरलेलं असतं पण मन भरलेलं नसतं तेव्हा हा सुखकर वाटणारा वास. मिसळ आणि पाव खाताना पाव हाताने तर्रीत बुडवून खाल्ल्यावर नंतर कितीतरी वेळ हाताला राहिलेला मिसळीचा तर्रीदार वास. आंबेमोहोर तांदूळाच्या भातावर कढी टाकून हातानेच कालवून भात खाल्ला की नंतरही हातावर दरवळत राहणारा तो वास. तूप हाताला चोळलं की बराच वेळ हाताला तुपाचा वास राहतो. सात्विक वास. भरल्या वांग्याच्या रसदार भाजीत हातानं भाकरी कुस्करून खाल्ल्यावर हाताला चिकटलेला मसालेदार वास. चहामध्ये टाकण्यासाठी किसलेल्या आल्याचा वास हाताला खूप वेळ चिकटून राहतो. सोललेल्या वेलदोड्याच्या हाताला लागलेला वास थंडावा देतो. पावभाजी खावी तर हातानेच. बावळटसारखं चमच्यामध्ये भाजी घेऊन ती पावाला घासायची आणि मग तो पाव तोंडात सरकवायचा. भाजीत पाव बुडवून त्यात चिरलेल्या कांद्याचे तुकडे टाकून घास तोंडात कोंबायचा आणि मग हात धुतल्यावर देखील पावभाजीच्या स्वादाची आठवण करून देणारा वास. कितीतरी वास आणि कितीतरी आठवणी. कित्येक दिवसात असे वास हाताला न लागल्यामुळे भुकेची कळवळून जाणीव न झालेलं पोट. कधीतरी आजूबाजूला आसमंतात भरलेले कांद्याच्या फोडणीचे वास, पदार्थ फोडणीला टाकलेले वास, भात वरण शिजत आलेला वास, बेसन भाजत असलेला वास. किती किती लिहावं. देवासमोर दीप लावताना हाताला लागलेला उदबत्तीचा सुवास आणि त्यासोबत शुद्ध सात्विक कापुराचा हाताला येणारा सुगंध. आणि मला तर तो पोळी भाजताना एक विशिष्ट प्रकारचा वास येतो पहा. आपण फुलके करतो, पोळी करतो त्यावेळेस तिथं ऐकतो छानसा सुगंध येतो. खूप आवडतो मला तो. तर आपल्या लहानपणी अनुभवलेले हे सारे सारे सुगंध सुवास जेव्हा आता या वयात परत अनुभवायला मिळतात तेव्हा आपली नाळ आपल्यालाच सापडते. अगदी बरोबर आहे संगीताताई. खरंच आजकाल हे आपण असे सगळे जे सुवास आहेत ना ते जणू काही विसरलोच आहोत. मंडळी, तुम्हाला पण असे काही सुवास आठवत आहेत का की आपल्या हाताना असं म्हणजे हातात फुलं घेतली की सुद्धा जो हाताला सुवास येतो ना, किती वेळ दरवळत राहतो. हातात सोनचाफ्याची फुलं घेतली, हातात गुलाबाची फुलं घेतली, हातात बकुळीची फुलं घेतली, प्रत्येक वेळेला येणारा वास वेगळा असतो. तर असे काही वास तुमच्या पण आठवणीत असतील सुवास तर नक्की शेअर करा. खूप आवडेल मला ते. संगीताताई खूप खूप धन्यवाद. एक छान विचार दिलात तुम्ही मला. खूप जुन्या आठवणी माझ्या अगदी म्हणजे उफाळून आल्या बाहेर. माझ्या सगळ्या श्रोतृवृंदाला पण नक्की ही पोस्ट आवडेल याची मला खात्री आहे. तर अशाच एखाद्या छानशा लेखासह किंवा गोष्टीसह आपण उद्या परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.